10वी 12वी पास ते पदवीधर सर्वांसाठी नोकरीच्या संधी. नमस्कार मित्रांनो, आपली नोकरीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला पाहूया आज कुठे निघालीये नवीन भरती. मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे येथे एक उत्तम संधी आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयात आणि विविध शाखांमध्ये जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या वरिष्ठ पदांसाठी, तसेच करारावर आधारित मार्केटिंग असिस्टंट आणि शिपाई किंवा शिपाई कम ड्रायव्हर या पदांसाठी भरती सुरू आहे. या पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची सविस्तर माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत तुमचा अर्ज स्क्रीनवर दिसणाऱ्या ईमेल आयडीवर नक्की पाठवा. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्था संचलित तात्यासाहेब मुसळे विद्यालय येथे खुल्या प्रवर्गासाठी ही एक जागा भरायची आहे. या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण BCom पूर्ण असावे आणि सोबतच MSc झालेले असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला सरकारी नियमानुसार वेतन दिले जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती घेऊन शुक्रवार 24 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शाळेच्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. सर्व प्रकारच्या नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकनला हिट करायला विसरू नका. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती निघाली आहे. कारखान्याच्या जनरल ऑफिसमध्ये लीगल असिस्टंट, इंजिनिअरिंग विभागात फिटर, बॉयलर अटेंडंट, वायरमॅन, तर डिस्टिलरी आणि पर्यावरण विभागात लॅब केमिस्ट, इलेक्ट्रिशियन आणि ऑपरेटर अशा अनेक तांत्रिक पदांसाठी अनुभवी उमेदवारांची गरज आहे. या कामासाठी संबंधित क्षेत्रातील ITI, पदविका किंवा पदवी असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात कामाचा अनुभव असेल तर तुम्ही तुमचे अर्ज सर्व शैक्षणिक माहितीसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत कारखान्याच्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन जमा करू शकता. तुम्ही पदवीधर असाल आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी आहे. कागल तालुक्यातील मुरगुड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय वसतिगृहामध्ये मानधन तत्वावर अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडंट या पदासाठी भरती केली जात आहे. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवाराला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी थेट मुलाखत शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता संस्थेच्या मुरगुड येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन या मुलाखतीला नक्की उपस्थित राहावे. शिक्षक पदासाठी मिरज आणि इचलकरंजी येथे नोकरीची एक उत्तम संधी आली आहे. मल्लिकार्जुन एज्युकेशन सोसायटी मिरजद्वारे संचलित कन्नड माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक या पदाच्या रिक्त जागा भरायच्या आहेत. यामध्ये समाजशास्त्र, गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी BA BEd किंवा BSc BEd झालेले उमेदवार हवे आहेत. यातील काही पदांसाठी TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी दरमहा 16 ते 18,000 रुपये मानधन दिले जाईल. पात्र उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे घेऊन रविवार 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिरज येथील शाळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. नोकऱ्यांची माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम अथवा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मध्ये अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या स्वायत्त महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तासिका तत्वावर म्हणजेच CHB बेसिसवर शिक्षकांची तात्पुरती भरती सुरू झाली आहे. यामध्ये अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या दोन्ही विषयात प्रत्येकी 2 जागा रिक्त आहेत. या पदांसाठी संबंधित विषयात किमान B+ ग्रेडसह MA किंवा MCom आणि त्यासोबतच नेट सेट किंवा PhD पात्रता असणे आवश्यक आहे. या जागांसाठी थेट वॉक-इन इंटरव्ह्यू बुधवार 15 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता कॉलेजच्या कोल्हापूर येथील कॅम्पसमध्ये होणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अकोला जिल्ह्यातील उमेदवारांसाठी शिक्षक भरतीची एक उत्तम संधी आली आहे. ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव येथे शिक्षण सेवक या पदासाठी एक जागा भरायची आहे. हे पद इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठी असून विज्ञान आणि गणित विषय शिकवण्यासाठी आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता BSc BEd किंवा DEd सोबत TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. ही 100% अनुदानित शाळा आहे. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी रविवार 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सर्व मूळ कागदपत्रांसह ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
शिरगाव MIDC येथील एका नामांकित कंपनीत काही जागांसाठी त्वरित भरती सुरू आहे. येथे 3 वेगवेगळ्या पदांसाठी कामगार हवे आहेत. पहिले पद फिटर, टर्नर आणि मिलिंग मशीन ऑपरेटरचे आहे, ज्यासाठी उमेदवाराचे ITI पूर्ण असावे. दुसरे पद करोगेटेड बॉक्स पॅकिंग कामगाराचे असून यासाठी 10वी पास आणि अनुभवी उमेदवार हवा आहे. तिसरे पद सर्व्हिस इंजिनियरचे आहे, ज्यासाठी BE, डिप्लोमा किंवा ITI सोबतच कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या दिवसापासूनच ESIC आणि PFची सुविधा दिली जाईल. तुम्ही तुमचा अर्ज स्क्रीनवर दिलेल्या ईमेलवर पाठवू शकता किंवा मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. नाशिकमध्ये मार्केटिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची एक मोठी संधी चालून आली आहे. एव्हिएशन ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट बनवणाऱ्या तनयानंद प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा MBA मार्केटिंग झालेला असावा. तसेच मार्केटिंग आणि सेल्समधील अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य आणि प्रवासाची तयारी असणे गरजेचे आहे. या पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू सोमवार 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात श्रेया चेस क्लासेस, दत्त मंदिर रोड, नाशिक रोड येथे होणार आहेत. संपर्कासाठी तुम्ही स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर किंवा ईमेलचा वापर करू शकता. भरतीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेटेड माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला तसेच बेल आयकॉन